रंगदास स्वामींची तपोभूमी ही आणे गावाची ओळख। स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी इथे 3 दिवस यात्रोत्सव असतो। पंचक्रोशीतील प्रत्येक घरातील करगुटाप्रमाणे म्हणजेच घरातील पुरुषांच्या संख्येनुसार प्रत्येकी 1 किलो भाकरी भाविक बनवतात। गावागावातून आलेल्या भाकऱ्यांची ट्रकमधून मिरवणूक निघते, तर आगळ्या चवीची ही रस्सा आमटी मंदिर परिसरात बनवून हजारो भाविकांना आमटी भाकरीचा प्रसाद दिला जातो। नमस्कार मंडळी, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। आपण आपल्या लहानपणी कधी ना कधी गावच्या यात्रेला नक्कीच गेलो असू, तेव्हा त्या गावच्या यात्रेचं वैशिष्ट्य, तिथे केलेली आपण मजा हे नेहमीच आपल्या आयुष्यामध्ये कायमस्वरूपी लक्षात राहतं। अशीच एक यात्रा आहे आणेगावची यात्रा। हे गाव आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आळेफाट्यापासून 20 किलोमीटर असणारं गाव। हे यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे इथे बनवणारा प्रसाद। हा प्रसाद असतो आमटी आणि भाकरीचा। आता हा आमटी आणि भाकरीचा प्रसाद एवढ्या मोठ्या प्रमाणात कसं बनवतात, त्याचे इतिहास काय, हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग क्षणाचाही विलंब न करता सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला। ही यात्रा 3 दिवसांची असते। पहिल्या दिवशी धार्मिक कार्यक्रम झाल्यावर दुसऱ्या दिवशी महाआरती आणि त्यानंतर नैवेद्य दाखवून महाप्रसादाला सुरुवात होते, तर तिसऱ्या दिवशी काल्याचे कीर्तन झाल्यानंतर रात्रीपर्यंत प्रसाद सुरू असतो। रंगदास स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त इथे यात्रा भरते आणि ह्या यात्रेचं स्वरूप आता खूप मोठ्या प्रमाणात असं वाढलेलं आहे, जे आपण ह्या गर्दीवरून इथे पाहू शकतो। यात्रा म्हणजे आनंदाचा उत्सव आणि या उत्सवात लहान मुलांपासून अगदी आबालवृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी सगळ्यांच्या आवडीच्या गोष्टी आपल्या यात्रेमध्ये पाहायला मिळतात। छान छान सगळी दुकानं पाहायला मिळतात इथे, म्हणजे खाण्यापासून ते सगळ्या वस्तूंपर्यंत सगळं बघायला मिळेल। यात्रा म्हणजे एक आनंदाचा उत्सव, त्याच्यामुळे लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या वस्तू, सगळ्यांना खाण्याच्या खेळण्याच्या वस्तू आपल्या इथे यात्रेमध्ये पाहायला मिळतात आणि याचा आनंद अगदी द्विगुणित असा आहे। इथे आपल्या कानातले किंवा काय टॉवेल वगैरे असतील सगळं बघायला मिळतं। कोणती वस्तू 20 रुपये। रस्त्याने जात असताना दिसणारे वेगवेगळे खेळण्यांचे स्टॉल लहान मुलांना आकर्षित करतात, तर गजरे, हार, बांगड्या इत्यादींचे स्टॉल महिलांना आकर्षित करतात। हे सर्व स्टॉल पाहत असताना मध्येच गरमागरम भजी आणि जिलेबी दिसली की तोंडाला पाणी येतं आणि मनाला खाण्याचा मोह येतो आणि आपसुकच पावलं त्या स्टॉलकडे वळतात। गावची यात्रा म्हणजे
धार्मिक सोहळ्याबरोबरच नातेवाईकांचा मेळावाही असतो। यात गावातून कामानिमित्त दूर राहायला गेलेले किंवा लग्न होऊन सासरी गेलेल्या मुली, आपले दूरची भावंड, मावशी, काका, मामा अगदी सगळे आलेले असतात। त्यामुळे घर आनंदाने भरलेलं असतं, तर लहानग्यांचा आनंद तर गगनात मावत नसतो। संत रंगदास स्वामी यांचं हे समाधीस्थळ आणि ह्याचा जो परिसर आहे तो अत्यंत सुशोभित असा केलेला आपण इथे पाहू शकतोय। रंगदास स्वामी यांनी वाराणसीतून येऊन या परिसरात 3 तपसाधना केली। ते वयाच्या 18व्या वर्षी आणे गावाला आले आणि इथल्या मारुती मंदिरात वास्तव्याला राहिले। इथल्या पिंपळाच्या झाडाखाली बसून त्यांनी साधना सुरू केली आणि इथेच कालांतराने त्यांनी समाधी घेतली। त्यामुळेच या परिसराला स्वामींची तपभूमी आणि कर्मभूमी म्हणून ओळखलं जातं। या 10-11-12-13 शतकोत्तर महोत्सव आपला हा चालू आहे। 10-11ला बैलगाड्यांच्या भव्य शर्यती होत्या, त्यामध्ये जवळपास 2.5 ते 3 लाख रुपयांची बक्षिसं होती। त्यामध्ये चषक होते, रोख बक्षीस होती। आणि 12 आणि 13 तारखेला आपला आमटीचा महाप्रसाद असतो। त्या आमटीच्या महाप्रसादामध्ये सरासरी 2 ते 2.5 लाख लोक 2 दिवसामध्ये जेवण करतात। आणि ह्या आमटीचं वैशिष्ट्य असे
यामध्ये कांदा आणि लसूण नाही आहे. ही आमटी सरासरी 2 ते 3 दिवस ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत चांगल्या प्रकारे राहते. आणि या ठिकाणी हे अन्नदाते 6 ते 7 अन्नदाते दरवर्षी आमटीचा खर्च उचलतात. सरासरी आमटीचा खर्च 10 ते 12 लाख रुपये नुसता मसाल्याचा खर्च होतो. तो मुंबईवरून आणला जातो मसाला. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आमटीच्या कढाया कमीत कमी 50 ते 60 कढाया दरवर्षी आमटी होते. एका कढाईमध्ये 600 लिटर आमटी बसते. आणि आजूबाजूच्या 12 वाड्यांमधलं या ठिकाणी ट्रकमध्ये बैलगाडीमध्ये वाजत गाजत भाकरी येतात आणि सगळ्यांना आमटी भाकरीचा मोठ्या प्रमाणात महाप्रसाद मिळाला जातो. आणि ही परंपरा आमचे परमभक्त महाराज जे स्वामी समर्थ असतील, दत्त असतील, त्यांचे वंशज मानले जातात. त्यांनी ही परंपरा चालू केलेली आहे. ही अशी अखंडित आहे. आणि हा बारवेला आमच्या किती भयंकर उन्हाळा असला तरी पाण्याचा कधी त्रास होत नाही. आणि आमटी 100% आरोग्यदायी आहे एवढं बोलतो. आणि आपण सगळे भाविक या ठिकाणी आलात, आम्हाला मदत करता. असंच भविष्यातही आपण मदत करावी, स्वामींवरती श्रद्धा ठेवावी एवढी विनंती थांबतो. जय हिंद, जय महाराज, जय शिवराय. वर्ष इथे येतात, परंपरा जपणारा आपला जुन्नर. आणि मला वाटतं स्वयंस्फूर्तीनेच आणि हे सगळे तरुण वर्ग आहे, गाव नियोजन करत आहे. आणि निश्चित स्वरूपात एक चांगला पायंडा सातत्याने इथं इतके वर्ष होतोय. तर 136 वर्ष पूर्ण होत असताना 2036पर्यंत बुकिंग आहे की आम्ही आमटी देणार किंवा आम्ही हा खर्च करणार. निश्चित स्वरूपात एक चांगला जुन्नर तालुक्यातला खरं तर एक पर्यटन तालुका म्हणून घोषित होत असताना हा एक सुद्धा विषय अत्यंत महत्त्वाचा असा या पंचक्रोशीतला आहे की जे वेगळेपण जपणारा आहे अनेक गावचं. आणि असं वेगळेपण की प्रत्येक गावावाईज आहेच आपल्याकडं. एक वेगवेगळ्या पद्धतीच्या परंपरा सातत्याने होतात. परंतु बैलगाड्यामध्ये भाकरी येणं किंवा 2036पर्यंत बुकिंग असतं. अन्नदाते मोठ्या प्रमाणात, शेवटी प्रत्येकाची भक्ती आहे. आणि मला वाटतं सर्वसामान्य लोकांविषयी एखाद्याची कणव असली की लोक आजही रंगदास स्वामींचं जे नाव घेतात, मला वाटतं ती भावना त्याच्या मागची आहे. आणि हीच प्रेरणा खरं तर आमच्यासारख्या तरुणांना सातत्याने मिळत असते. आणि इथं येऊन हे वेगळेपण सातत्याने बघायला मिळतं. आणि जी भावना आमच्या सगळ्या तरुणांमध्ये किंवा तालुक्यामध्ये जाते ती निश्चित स्वरूपात एक वेगळ्या प्रकारची भावना आहे. ह्या खरं तर ह्या यात्रेला किंवा ह्या गावकऱ्यांना मी मनापासूनचा सलाम करतो की इथून पुढे अशाच परंपरा सातत्याने जपत असताना खरं तर आनेपाचार हे थोडंसं पाण्याचं दुर्भिक्ष असलेलं गाव आहे. मी आत्ताही त्यांना तेच सांगितलं की इथून पुढे आपण हा खर्च करत असताना आपण झाडं जितकी जास्तीत जास्त लावता येतील त्या संदर्भातलं नियोजन आपण निश्चित स्वरूपात करू. आणि आपण एक वेगळ्या प्रकारचा संकल्प पुढच्या वर्षीपासून या यात्रेकरून नाही सांगू. आणि एक चांगल्या प्रकारचं खरं तर आनेपाचारावर एवढी जागा आहे की ऑक्सिजनचं हब म्हणून खरं तर जुन्नर तालुक्याचं आनेपाचार आणि पारनेर तालुक्याचं दोन्ही मिळून होऊ शकतं. एवढं चांगला जागा आपल्याकडं आहे. थोडंसं आपण नियोजन केलं तर एक चांगला सांस्कृतिक मेसेज, त्याचबरोबर निसर्गप्रेमी जुन्नर तालुका म्हणून सुद्धा एक चांगल्या प्रकारची ओळख होऊ शकते. मला वाटतं यात्रेच्या निमित्ताने ह्याच शुभेच्छा असतील की इथून पुढं काम करताना सामाजिक जाणीवेचं भानसुद्धा आपण अशाच पद्धतीने ठेवून काम करू एकत्रित की जेणेकरून जुन्नर तालुका एक वैविध्यपूर्ण तालुका होईल. धन्यवाद. ही एक कढई किती 500 लिटरची आहे ना? 500 लिटर. आणि दिवसाला किती कढया होतात? 40 कढया. आणि पूर्ण संपतात? बापरे. तुम्ही बघता का हे सगळं? हां. आणि इथं 2 आहेत, वरती 2 आहेत. वरती पण चालू आहे. दोन्ही बाजूला चालू आहे. 4 कढया चालू आहे. 4. बापरे. आणि दिवसाला 40 लागतात? हां. 4 कढयामध्ये आमटी टाकली जाते आणि ती आमटी सर्व प्रसाद म्हणून लोकांना पुरवली जाते. भाकरी घरोघर प्रत्येकाला सांगितलेलं असतं, अनाउन्सिंग केलेलं असतं. वाड्यातून त्यांना ते दिलं जातं. 1 किलो मागचा पाठीमागे सगळे लोक देतात वाड्यात. गाव पूर्ण गाव. अशोक बबन दाते, तंटमुक्ती उपाध्यक्ष. परंपरागत स्वामींच्या उत्सवाची तयारी चालू असते. दरवर्षाप्रमाणे प्रत्येकप्रमाणे उत्सव भरत असतो. आमटी भाकरीचा स्वाद हा दरवर्षीप्रमाणे पंचक्रोशी म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात सुद्धा लाखो लोक येऊन या आमटी प्रसादाचा स्वाद घेतात.
आणि सगळे गुन्हे गोविंदाने एकत्र येतात. शहरात राहणारी ह्या गावची लोक सगळी एकत्र येतात. या निमित्ताने सर्व धर्म समभाव अशा प्रकारे हा स्वामींचा उत्सव दरवर्षीप्रमाणे चालू राहतो. अशी आमची जी ख्याती आहे आमच्या गावामध्ये. हां, आणि वाडे वस्ते वाड्या बाजरीच्या भाकरी प्रत्येक घरून माणसी 1 किलो प्रमाणे दळून बाजरी भाकरी बनवून आणली जाते. अशा एक प्रकारे भाकरी सगळ्या एकत्र करून आणि आमची इथं बनवून तिथं सगळ्यांना प्रसाद अन्नदान केला जातो. गाव म्हटलं की आपल्या मनाच्या कोपऱ्यात आपसुकच एक ओलावा तयार होतो. हाच प्रेमाचा ओलावा आम्हाला इथे येऊन जाणवला. प्रत्येकजण अगदी प्रेमाने सर्व माहिती सांगत होता. माझ्या मते गाव आणि शहर यातला हाच एक मोठा फरक आहे की शहरात फक्त पैसा आहे, पण गावात माणुसकी, प्रेम आणि आपुलकी आहे. हा प्रसाद आहे ना, हा प्रसाद कमीत कमी 400 लिटरची आमटी बसते याच्यात. 400 लिटर 500 400 400 बसते. 500 नाही बस. खोबरं हे शेंगदाण्याचा कूट आहे. हे खोबरं, हे बघा हा मसाला आहे आमटीचा. हा मसाला हे लाल मिरची पावडर आणि हळद यांनी एवढं. हे गूळ, हा गूळ 10 किलो. आणि हा एक मसाला आहे धना पावडर. हा हे बघा हे कोकम, हे जिरी, हे हिंग. हा हे हिंग आहे. आणि हे मोहरी. इथं डाळीचं पीठ, हे बेसन पीठ आणि हे बेसन पीठ आहे. एवढे पदार्थ त्याच्यामध्ये वापरले जातात. नाही अजिबात नाही. याच्यामुळं नाही होत. हे जे वापरतो ना याच्यामुळं नाही. आणि याच्यामध्ये कांदा लसूण नाही. ही आमटी तयार होण्यासाठी 11 जिन्नस वापरले जातात. डाळ शिजली जाते 2 तासामध्ये. तिकडे आमची जे या यात्रेचं वैशिष्ट्य असणारा महाप्रसाद म्हणजेच आमटी भाकरीचा. आणि या भाकरी अनेक गावातील 12 वाड्यांतील लोक देतात, ज्यामध्ये शिंदेवाडी, पेमदरा, नळवणे, गुळंचवाडी अशा इत्यादी वाड्यांचा समावेश होतो. गावची यात्रा म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आनंदाचा सोहळा असतो. शहरात कितीही मोठे मॉल्स असू देत, पण ही मजा त्यात नाही. कारण मॉलमध्ये आजी आजोबांचं प्रेम नाही, डोळ्यात पाणी आल्यावर पुसण्यासाठी आजीच्या सुती पातळाचा पदर नाही, तर यात्रेत मामाच्या काकाच्या बरोबर जाऊन वाटेल त्या वस्तूकडे बोट दाखवून हवं ते घेण्याचं स्वातंत्र्य नाही. अशा आणि अनेक आठवणींना इथे येऊन उजाळा मिळाला आणि पुन्हा लहान झाल्याचा अनुभव भेटला. म्हणून इथे पुन्हा नक्कीच यायला हवं. तर मित्र, आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आणे येथे रंगदास स्वामी यात्रेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या यात्रेच्या आनंदाबरोबरच इथे जनमानसात किंवा जिथे ती लोक आपल्याला भेटली होती त्यांनी आपल्याला जो प्रतिसाद दिला तो अतिसुंदर होता. म्हणजे प्रत्येकाने आपल्याला भरभरून त्यांच्याकडे असेल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याला फार छान त्यांनी वागणूक दिली. तर त्या सर्वांचेही मनपूर्वक आभार. सो आपल्याला हा व्हिडिओ आमचा कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटूयात नवीन आपल्या हंपीच्या एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.